झालं. प्रेस द लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद देतो प्रियांनो, की देव बाप्पांनी ही सुंदरशी वेळ दिलेली आहे, की या वेळेमध्ये आपण देव बाप्पाचं गौरव करावं, त्याचे आभार मानावे. म्हणून देव बाप्पाने आपल्याला एकत्रित केलं, त्यासाठी प्रभूला धन्यवाद देऊया. प्रथम प्रार्थना आज मोठी ताई करण. आपण प्रार्थना करू. पवित्र 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 सेनाधीश परमेश्वरा, आकाश आणि पृथ्वीचे उत्पन्न करते बाप्पा, आतापर्यंत सांभाळस म्हणून मी तुला धन्यवाद देते. ईश्वर राजा बाप्पा, ही सुंदरशी वेळ आमच्या जीवनाला जोडलीस म्हणून मी तुला धन्यवाद देते. बाप्पा, आम्ही जे वचन वाचणार आहे ते तू आशीर्वादित कर. आमच्याद्वारे तू गौरविला आणि उंचविले जा. बाप्पा, तू आमच्याशी वचनाद्वारे बोल आणि आमचं चारण करता उद्धार करता तू बन. बाप्पा, बाळकसाहेबांचा ताबा तू घे आणि प्रत्येक शब्दातून तो आमच्याशी बोल बाप्पा. त्यांच्याद्वारे तो आमच्यासोबत संवाद साध बाप्पा. आणि हो दे तुझ्याच नावाचा गौरी इथे बसले प्रत्येकावर मी आपला आशीर्वाद स्वीकारते. ईश्वराच्या बाप्पा, तो आईला उत्तम आरोग्य दे. प्रत्येकाचं जाणं येणं तो आशीर्वादित कर. प्रत्येकाच्या अडीअडचणी आणि प्रत्येक इथे बसले प्रत्येकजण आपल्यासाठी जे काही मागत असतील त्यांना तो दे. ही छोटीशी प्रार्थना तारणा प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रिय आणि गोड नावात केली म्हणून तो एक पित्या. आमेन. प्रियांनो, आज आपण असं काही एक महत्वाची बाब वचनातून आणि विचारातून पाहणार आहोत. आज आपण लुसिफर, जो देवाचा प्रिय पुत्र होता, देवाचा लाडका होता, देवाचा एकदम काय बोलावं आता, देवाच्या संपर्कातला होता, त्याच्याविषयी आज आपण जरा वचनातून आणि विचारातून काही गोष्टी पाहणार आहोत. प्रियांनो, जोपर्यंत लुसिफरच्या मनामध्ये देवाविषयी आदर होता, तोपर्यंत देवाच्या मनामध्ये पण लुसिफरासाठी सन्मान होता. परंतु जेव्हा लुसिफर संगीताच्या माध्यमातून देव बाप्पाला प्रसन्न करायचा, परमेश्वराला आनंदी करायचा, त्यावेळेस परमेश्वर लुसिफरच्या पुढच्या जीवनाची हिस्ट्री तपासित होता, की हा माझा प्रिय पुत्र मला इतका खुश आणि आनंदी आणि प्रसन्न ठेवतोय, हा लुसिफर भविष्यामध्ये कसा असणार आहे किंवा त्याचं भविष्य कसं जाणार आहे याची तपासणी देवबाप करत होता. आणि जेव्हा देवबापाने लुसिफरची पुढची भविष्यवाणी तपासली, ती अतिशय भयानक प्रभूला दिसायला लागली. जरी ती लुसिफरची पुढची प्रक्रिया भयानक होती, तरी देवबापाने लुसिफरला ती पुढं होणारी प्रक्रिया प्रगट केली नाही. देव बाप्पाला वाटत होतं की हा मला संगीताच्या माध्यमातून प्रसन्न करतो, तर हा याची जी भविष्यवाणी मला पुढची दिसत आहे, जी अति वाईट प्रक्रिया त्याच्या मनामध्ये येणार आहे, कदाचित तो त्या प्रक्रियेपासून स्वतःला अलिप्त ठेवण्याचा प्रयत्न करील आणि तो असं मनाचा विचार मनामध्ये ठरवेल की देव बाप्पांनी मला आपला प्रिय पुत्र म्हणून निवड केलेली आहे. सर्व देवदूतांमध्ये सर्वात जास्त सन्मान देवबाप माझा करतो. मी पण देव बाप्पाच्या संपर्काच्या बाहेर किंवा आज्ञेच्या बाहेर न जाण्याचं ठरवेन. परंतु देव बाप्पाने ज्या गोष्टीचा विचार लुसिफरविषयी केला, लुसिफर त्याच्या विपरीत रीतीने आपल्या मनामध्ये योजना करायला सुरुवात केली. पवित्र आत्मेने जेव्हा त्याचं पुढचं जीवन पारताळलं, ते अति भयानक लुसिफरचं पुढचं जीवन, भविष्याचं जीवन पवित्र आत्म्याला दिसून आलं. तरी पवित्र आत्मेने लुसिफर जे परमेश्वराला आनंदी करत होता, त्यामुळं पवित्र आत्म्याने पण लुसिफरावर त्या
प्रक्रियेपर्यंत काही केले नाही. पण जेव्हा लुसिफर स्वर्गात राहूनच प्रभू परमेश्वराच्या विरोधात बंडाळी करायला त्याने सुरुवात केली, प्रभू परमेश्वराला अगोदरच कळलेलं होतं की हा पुढं काय करणार आहे, पुढं याच्या मनामध्ये माझ्या विरोधात काय यांनी ठराव केलाय. लुसिफरने सांगण्याच्या अगोदर प्रभू परमेश्वराला तो त्याच्या मनातला बेत कळला होता. पण आमचा प्रभू संयमी प्रभू आहे, आमचा प्रभू सहनशील आहे, आमचा प्रभू होईल तेवढं सहन करण्याचा प्रयत्न करतो. बघा, आज आम्ही पण भावी जीवनामध्ये जगतोच ना. म्हणता येईल का आम्ही भावी जीवनात जगत नाही? आम्ही असेच चाललो. आमच्याकडून पण चुका होतात, कधी कधी जाणून बुजून होतात, कधी कधी नकळत होतात. देव बाप जाणून बुजून चुका आमच्या क्षमा करतो, तर नकळत होणाऱ्या गोष्टी तर प्रभूला सांगायची गरजही राहत नाही. आमचा प्रभू इतका प्रेमळ आहे, इतका सहनशील आहे, इतकं त्याचं हृदय करुणेने भरलेलं आहे की त्याच्या त्या करुणेच्या हृदयाची परिकल्पना मनुष्याला समजून घेणं या भावी जीवनामध्ये कठीण आहे. पण देवबाप आपल्या मनातल्या योजना जेवढ्या मनुष्याला आवश्यक वाटतात तेवढ्या तो समजू देतो. बाकीच्या गोष्टी प्रभू परमेश्वर आमच्यापासून गुप्त ठेवतो. आणि प्रियांनो, जेव्हा लुसिफरने, आता मागील संदेशामध्ये बरेच 4-5 वेळेस मी स्वर्गामध्ये युद्ध झालं, मिखाएलने त्याला हरवलं, त्याला खाली टाकण्यात आलं, या गोष्टी तुम्ही ऐकलेल्या आहेत. वारंवार एका गोष्टीचं रिपिटेशन करणं हे पवित्र आत्म्याला आवडत नाही. म्हणून आता आपण डायरेक्टली, जेव्हा लुसिफर, ज्याला सैतान नाव देऊन प्रभू परमेश्वराने पृथ्वीवर टाकलं, पृथ्वीवर आल्यावर पहिला हल्ला त्याने आदामावर केला. आदामापासून मग जे हल्ले त्यांनी स्टार्ट केले, सैतानाच्या मनामध्ये इतकं देखील भय आजच्या समयापर्यंत नाही. देव बाप्पाने 12 प्रेषितांना निवडलं, 12 प्रेषितांना आवडीने प्रभूने आपल्या सेवेसाठी पाचारण केलं. त्यातल्या एका शिष्यावर सैतानाने हल्ला केला. आणि आज त्या संदर्भामध्ये आपण वचनातून आणि विचारातून काही गोष्टी पाहणार आहोत. त्यासाठी काढूया आपण एक वचन, मत्तेकृत शुभवर्तमान 16वा अध्याय 23वे वचन. मत्तेकृत शुभवर्तमान यातलं 16वा अध्याय आणि 23वे वचन आपण वाचू. परंतु तो वळून पेत्राला म्हणाला, अरे सैताना, माझ्या पुढून निघून जा, तू मला अडखळण आहेस, कारण देवाच्या गोष्टींकडे तुझे लक्ष नाही, माणसांच्या गोष्टीकडे आहे. बघा, त्याच्या मनामध्ये चांगल्या गोष्टी राहिल्याच नाही. प्रभू परमेश्वराला असं वाटत होतं की हा पृथ्वीवर तरी माझ्या विरोधामध्ये चालणार नाही. मी जी प्रजा अस्तित्वात आणण्याचं ठरवलेलं आहे, ज्या प्रजेच्या द्वारे मला माझं गौरव 1000 वर्ष करून घेण्याची जी इच्छा मी प्रगट केली, त्याच्यामध्ये सैतान कुठल्या प्रकारची ढवळाढवळ करणार नाही, कोणते अडथळे आणणार नाही. पण सैतान इतका पडलेला प्राणी आहे प्रियांनो, त्याने शिष्यातल्या 12तल्या एका जणावर हल्ला केला. जेव्हा हे वचन मी ऐकायचो, वाचायचो ना, मी मनात म्हणायचो, अरे पेत्र तो देवाचा शिष्य आहे आणि येशू पेत्राला सैतान म्हणतोय.
कारण जोपर्यंत मनुष्याला वचन समजत नाही ना प्रियांनो, तोपर्यंत आम्हाला ना फार आमचे विचार किंवा आम्हाला जो दुष्ट आहे, जो वाईट विचार आमच्या डोक्यात टाकण्यासाठी सदैव तत्पर आहे, तो आम्हाला गलत विचार देण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा मी देवाचा सेवक नव्हतो, तुमच्यासारखा विश्वासी होतो, त्यावेळेला मला असं वाटायचं, अरे येशू ख्रिस्त स्वतः पेत्राला सैतान म्हणतोय. शिष्याला जर येशू ख्रिस्त सैतान म्हणतोय, तर आम्ही जर काही चुका केल्या तर प्रभू आम्हाला पण सैतान म्हणतोय की काय? प्रियांनो, जे विचारवंत असतात ना, त्यांच्या मनामध्ये नेहमी विचार आल्याशिवाय राहत नाही. कारण विचारवंताची पारख यावरूनच ओळखली जाते की तो विचारामधून काही गोष्टी प्रगट करतो आणि वचनातून त्याचे पुरावे दाखवतो. आम्हाला किती हात आहेत? 2 हात आहेत ना? 1 हात आहे का आम्हाला? का बरं देव बाप्पाने 2च हात ठेवले, आम्हाला 4 हात का नाही दिले? 2 देण्याची का प्रभूला आवश्यकता पडली? कारण प्रियांनो, आमचा प्रभू परमेश्वर पण जो वरती आहे, जो आता येणार आहे आम्हाला घेऊन जाण्यासाठी, त्याला पण 2च हात आहेत. कारण वचनात तो म्हणला, मी आपल्या प्रतिरूपाचा आपल्याशी सदृश्य असा मनुष्य निर्माण करीन. स्वतः प्रभू परमेश्वर जर आपल्या प्रतिरूपाचा हा शब्द त्या ठिकाणी वापरतो, तर आमच्या प्रभूला 2च हात आहेत. आमच्या प्रभूला 4 हात नाही, 6 हात नाही, 2 हात आहेत. त्याच्या डुप्लिकेट कॉपी आदाम, जो आम्ही आदामाचं वर्णन करतो किंवा आदाम हे नाव आम्ही घेतो, आदाम हा परमेश्वराची डुप्लिकेट कॉपी होता. जसं आम्ही झेरॉक्स मशीन मधून डुप्लिकेट कॉपी काढतो ना, सेम टू सेम कॉपी असती. कोणाला कलरिंग वाटलं तर कलरिंग कॉपी काढतं, कोणाला वाटलं ब्लॅक अँड व्हाईट काढायची तर ब्लॅक अँड व्हाईट काढतो. तसं आदाम हा परमेश्वराचं हुबेहूब डुप्लिकेट रूप होता. परमेश्वर आहे, पण आदाम हा परमेश्वराच्या हाताने घडलेला आपल्याशी सदृश्य असा मनुष्य होता. म्हणून मागील संदेशात मी सांगितलं की आदामाला ज्या ज्या प्रियजनांनी पाहिलं त्या समयामध्ये, त्या प्रियजनांना माहित होतं परमेश्वर कसा आहे. सेम टू सेम आदामासारखा परमेश्वर होता. कारण वचनाला आम्ही बारकाईने मनन करणं गरजेचं आहे. प्रभू परमेश्वर जर म्हणला, मी आपल्याशी सदृश्य म्हणजे आपल्यासारखाच मनुष्य निर्माण करीन, पण तो मातीचा घडवला. जेव्हा त्याच्यामध्ये जीवनी श्वास फुंकण्यात आला, तेव्हा तो जीवधारी झाला. प्रियांनो, आदाम हा हुबेहूब परमेश्वरासारखा होता. आता या ठिकाणी बघा, प्रभू परमेश्वराचा विश्वासाचा शिष्य याच्यावर त्याने हल्ला टाकला. आणि काय हल्ला टाकला माहिती का? तो पेत्र म्हणाला, प्रभू तू वधस्तंभावर जावं, मरावं, हे असं नाही होणार का? हे होऊ नये अशी माझी इच्छा आहे. 20 पासून 22 पर्यंतचे वचन वाच बाळा, त्याच अध्यायाचे 20 पासून 22. तेव्हा त्याने शिष्यास निक्षून सांगितले, मी ख्रिस्त आहे हे कोणालाही सांगू नका. स्वतःचे मरण व पुनरुत्थान याविषयीचे येशूचे भविष्य. तेव्हापासून येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना सांगू लागला की मी यरूशलेमेत जाऊन वडील, मुख्य याजक व शास्त्री यांच्याकडून पुष्कळ दुःखे सोसावी, जीवे मारले जावे व 3ऱ्या दिवशी उठविले जावे याचे अगत्य आहे. तेव्हा पेत्र त्याला जवळ घेऊन त्याचा निषेध करून म्हणाला, प्रभूजी, आपणावर दया असो, असे आपल्याला होणारच नाही. बघा, पेत्राची इच्छा होती आणि सैतानाची देखील. जेव्हा येशू ख्रिस्ताचा जन्म बेथलेम शहरामध्ये झाला,
तेव्हापासूनच सैतान येशू ख्रिस्ताच्या माग लागला. हेरोद राजाच्या द्वारे प्रथम सैतानाने येशू ख्रिस्तावर हल्ला करण्याचं ठरवलं. पण जो देव आहे त्या देवाचा सामना मनुष्य करील का? देवाची बरोबरी मनुष्याला करता येईल का? सैतानाने लाख प्रयत्न केले, पण सैतानाचे हर प्रयत्न आमच्या देव बाप्पाने फेल केले असं वचन सांगतं. आणि त्या द्वेषापायी हेरोद राजाने 1 दिवसापासून 1 वर्षापर्यंतचे सगळे मुलं मारून टाकले. जेवढे बेथलेम शहरामध्ये या वयापर्यंतची मुलं होते त्यांना मारून टाकण्याचा आदेश दिला. पण देव बाप्पाने हेरोदाचा हा आदेश निघणे अगोदरच योसेफाला सांगून पाठवलं, तू मिसर देशात या बालकाला घेऊन जा. आणि जेव्हा हे मिसर शहराच्या आपलं बेथलेम शहराच्या बाहेर निघले तेव्हा यहुदी जो हेरोद राजा आहे त्याच्या सैनिकांनी प्रत्येक घरामध्ये जाऊन 1 वर्षापर्यंतच्या मुलाला मारायला सुरुवात केली. प्रियांनो, देव आहे. देवाची बरोबरी कोणाला करणं शक्य नाही. देवाच्या फक्त संगतीत राहणं, देवाच्या आज्ञेत राहणं हेच देव बाप्पाला स्वर्गापासून आवडत आहे. आणि त्याने स्वर्गापासून ही प्रक्रिया प्रगट केली. परंतु लुसिफरने या प्रक्रियेमध्ये लीन दिन नम्र न राहण्याचं ठरवलं, म्हणून त्याला स्वर्गातून खाली टाकण्यात आलं. तो जर लीन दिन नम्र राहिला असता स्वर्गामध्ये प्रियांनो, तर कदाचित आमचं या पृथ्वीवर येणं झालं असतं किंवा नाही सांगता येणार नाही. कारण प्रभू 1000 वर्षासाठी आला होता. आता 7000 वर्ष आम्ही सध्या पाहतो चाललंय. म्हणून आमचं येणं झालं असतं अथवा नाही याला प्रश्नचिन्ह आम्ही देऊ शकतो. परंतु सैतानाने आम्हाला या जगामध्ये प्रभू परमेश्वराने पाठवावं या प्रक्रियेपर्यंत सैतानाने प्रभूला मजबूर केलं. परंतु आता या 7000व्या वर्षामध्ये देव बाप आपल्या प्रजेला घेऊन जाण्यासाठी निश्चित येणार आहे. आणि काल मी भिंगार या ठिकाणी संदेश दिला. तिथं मी एक वाक्य बोललो विचारामध्ये, ते वाक्य तुम्हालाही सांगतो मी. आणि आज रात्री जो काल संदेश मी दिला भिंगारमध्ये तो संदेश आज डाउनलोडला मी रात्री टाकणार आहे. त्याचा विषय मला मिळालाय. आज रात्री तो डाउनलोड होऊन किती वाजता डाउनलोड होईल माहिती नाही. जेव्हा पण डाउनलोड होईल तो संदेश आपल्याला मी टाकणार आहे. त्याच्यात एक विचार मी सांगितला रात्री. आकाशाकडनं जरा तुम्ही निरखून पाहत जा. माझी विनंती तुम्हाला, 8च्या नंतर बघा, 9च्या नंतर बघा किंवा 10च्या नंतर बघा. तुम्हाला आकाशामध्ये फक्त एक नजर टाका. काही मनामध्ये आणू नका. आकाशाकडे लक्ष द्या. आकाशच तुमच्याकडे बोलत, आकाशच तुम्हाला काही गोष्टी सांगत. प्रियांनो, आज आकाशामध्ये रंग बदलणारे तारे, पहिला एकच तारा होता, पण आता तुम्ही आकाशाकडे लक्ष द्या. इतके रंग बदलणारे छोटे मोठे तारे आकाशामध्ये दिसत आहेत आज, जे पूर्वी कधी दिसत नव्हते पण आता दिसत आहेत. याचं कारण काय? कालच्या संदेशात मी सांगितलं एक वाक्य कालच्या संदेशाचं, याच्यातही रेकॉर्डिंगसाठी मी बोलतो. प्रियांनो, तारे देखील आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या येण्याच्या स्वागतासाठी तयार झालेले आहेत. तारे जर तयार झालेत आमच्या प्रभूच्या येण्याच्या स्वागतासाठी प्रियांनो, तर आम्ही किती तयार असलं पाहिजे? आमची तयारी किती असली पाहिजे? पण आमची तयारी आज एका गोष्टीपासूनच प्रभूला कळत आहे. आमची किती तयारी छान चाललेली ना, प्रभू परमेश्वराला दिसत आहे. काही जण तयारीत आहेत, काही जण अजूनही तयारीत नाही.
ध्यान देऊ नाही का प्रभू पवित्र आत्मा काय शब्द उच्चारितोय. काही जण तयारीत आहेत, काही जण तयारीत नाहीत. आता जे तयारीत नाहीत ते कोण आहेत? जे तयारीत नाहीत ते कोण आहे? बायबल मध्ये 10 कुमारिकेचा जो दाखला दिला ना, तो असा दाखला प्रभूंनी ठेवलेला नाही प्रियांनो. अंतिम समयामध्ये जे दाखले आहेत ना, त्या दाखल्याचं पण आतलं गुज पवित्र आत्मा सेवकांच्या मुखातून विश्वासणाऱ्यांना प्रगट करणार आहे. ते गुज काय सांगतं माहितीये? 10 कुमारिकेच्या दाखल्याचं ते गुज हे सांगत आहे की 5 जणी एकदम प्रभूच्या स्वागतासाठी रेडी होत्या, पण 5 जणी प्रभूच्या स्वागतामध्ये किंतु परंतु मध्ये होत्या. त्यांना पण देव बाप्पाची येण्याची तयारी करायची होती, परंतु त्यांच्या समोर प्रश्नचिन्ह होतं. प्रियांनो, आम्ही आमच्या जीवनामध्ये कधीही प्रश्नचिन्ह घेऊन प्रभू बरोबर आमचं जीवन व्यतीत करू नये. कारण आम्ही जर प्रभूमध्ये राहून प्रश्नचिन्हाप्रमाणे जर वागण्याची प्रक्रिया दाखवतो, तर प्रियांनो ती प्रक्रिया समजून घ्यायची. अतिशय धोक्याची प्रक्रिया आम्ही प्रभूमध्ये प्रगट करत आहोत. प्रियांनो, 10 कुमारिकेच्या दाखल्याची प्रक्रिया या समयामध्ये काही अंशी पवित्र आत्मा ओपन करत आहे. कशी ओपन करत आहे? आताच पवित्र आत्मा बोलला ना की काही जण तयारी करण्यामध्ये तयार आहेत, काही जण तयार नाहीत. आता जे तयार नाहीत ते कोण आहेत? आता तुम्ही म्हणता बोल, अख्खे पृथ्वीवरचे कोणत्याही फेजचे विश्वासणारे असले ते सगळेजण कदाचित प्रभू येणार आहे याच्याविषयी एकदा का होईना प्रार्थना केली असेल, किंवा मनातल्या मनात प्रभूला येण्यासाठी वाट बघत आहेत, आणि हे म्हणतात की काही जण तयार आहेत आणि काही जण तयार नाही. प्रियांनो, जे प्रेषित 2:38 वचनाच्या विरोधामध्ये आहेत, शंकेमध्ये आहेत, वादविवादात आहेत, कुरकुरीत आहेत, न जाणे आणखी कशा कशात आहेत, ते प्रियजन प्रभूच्या येण्याची वाट आत्मिकरित्या तशी पाहत नाही जशी पाहण्याची अपेक्षा प्रभू त्यांच्याकडून करतोय. म्हणून प्रियांनो, बायबल हे बुद्धीने पण समजण्याचं पुस्तक प्रभूंनी ठेवलंय का? कोणी म्हणन का मी बायबल बुद्धीने समजू शकतो? बुद्धीने आम्ही वाचू शकतो, है ना. आता जर मी निकिता ताईंना म्हणलं, बाळा एवढा एक पॅरेग्राफ वाचून दाखव, निकिता ताई खान 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 वाचून दाखवणार, कारण शिकलेले आहेत, ग्रॅज्युएटच्या मार्गावर आहे, त्यामुळे त्यांना वाचण्याला कुठली अडखळण येणार नाही. पण निकिता ताईंना जर मी म्हणलं, बाळा जो पॅरेग्राफ तू वाचलेला आहे त्या पॅरेग्राफचा मला अर्थ सांग, मग मात्र निकिता किंतु परंतु मध्ये विचार करून, अरे आता काय बोलू मी, काय सांगू, आता हा पॅरेग्राफ तर मी फार छान वाचला, पण आता याचं एक्सप्लेन करणं मला कसं काय शक्य होईल. ठीक ही अवस्था आहे प्रियांनो, आत्मिकरित्या जे वचनाला दोष लावतात त्यांची. प्रियांनो, कधीही आम्ही वचनाला दोष लावू नये, वचनाच्या विरोधात आम्ही चलू नये. देव बाप्पाने वचनाला दोष द्यायला सांगितलेलाच नाही. बायबलनी कुठंच भाकीत केलं नाही की तुम्ही वचनाला दोष लावा, वचनाच्या विरोधात चाला, वचनाच्या विरोधात कुरकुर करा. कुठंही पवित्र आत्म्याने एक वाक्य लिहिलेलं नाही. आत्मा आत्म्याच्या विरोधात बोलन का? आत्मा आत्म्याच्या विरोधात जाईल का? अशी बायबलची परिभाषा आहे. परंतु काही जण का अडखळलेत?
कारण येशूने 2 बाप्तिस्मेचे वचन ठेवले आणि 1 बाप्तिस्मा घ्यायला सांगितलं. यामुळं बहुतांशी काही विश्वासणारे अडखळलेले आहेत. पण मागील संदेशामध्ये 2 या 3 संदेशामध्ये 2 बाप्तिस्म्याचे वचन प्रभूंनी ठेवले आणि 1 बाप्तिस्मा घ्यावायला सांगितला. त्याचा अर्थ पवित्र आत्मेने शब्दशः माझ्या मुखातून प्रगट केलेला आहे. तो अर्थ आज मी प्रभूच्या नावाने सांगणार नाही, कारण देवबाप 2-3 संदेशातून 1 बाप्तिस्मा कसा घ्यायचा त्याविषयी सांगितलेला आहे. आता आपण आपल्या या वचनाकडे येऊया. मत्ते 16:23 मध्ये पेत्राला सैतानाने पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु आमच्या येशू ख्रिस्ताने पेत्रामध्ये सैतान जाऊ नये याच्यासाठी सैतानाला प्रतिबंध केला आणि काय म्हणला, अरे सैताना निघून जा, कारण तू माझ्या कार्यासाठी अडखळणे अडथळा आहे. हे सैतानाविषयी म्हटलं होतं. पण जेव्हा आम्ही वचन वाचतो किंवा ऐकतो तेव्हा अरे पेत्राला म्हणला प्रभू, अरे सैताना म्हणजे पेत्रामध्ये सैतान होता का, पेत्र सैतान झाला होता का, असं त्याचा अर्थ नाही. पेत्रामध्ये सैतानाने विचाराच्या माध्यमातून एंट्री केली होती, ही प्रक्रिया त्या ठिकाणी होती. म्हणून पेत्र प्रभूला म्हणला की तुम्ही वधस्तंभावर जाऊन मरू नये आणि जे तुम्ही दुःख सहन करणारे ते तुम्ही करू नये, असं पेत्र येशूला म्हणाला. पण पेत्र अज्ञानपणात प्रभूला हे बोलला. जो वाईट दुष्ट सैतान पेत्रामध्ये आलेला प्रभू येशूला दिसला होता, परंतु पेत्राला तो सैतान दिसला नव्हता. त्याला जर तो सैतान दिसला असता तर पेत्राने हे उद्गार प्रभू येशू ख्रिस्तासाठी काढले नसते. म्हणून प्रियांनो, आम्ही पण भावी जीवनामध्ये वाटचाल करत असताना देव बाप्पाच्या विचाराने आम्ही चालत आहोत का, किंवा आमच्यामध्ये पण सैतान विचाराच्या माध्यमातून काही गडबडी करण्याचा प्रयत्न करतो का, याची खबरदारी घेणं गरजेचं आहे. आणि मग पेत्राला देव बाप्पाने, आता बायबलमध्ये शब्दशः लिहिलेलं नाही, मग सैतानाचे काही कारनामे शिष्यांना दाखवले, सांगितले की सैतान कसा कसा आहे. त्यातला पहिला कारनामा बघू आपण बायबल मधून, काढूया आपण 2 करंथीकराचं पत्र 11वा अध्याय 14वं वचन. किती आता 11वा अध्याय 14वं वचन. यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. सैतानानेही स्वतः तेजोमय देवदूताचे रूप धरितो. यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. सैतानही तेजोमय देवदूताचं सोंग घेतो किंवा रूप घेतो. प्रियांनो, पहिली गोष्ट सैतानाची त्या समयामधल्या पिढीला, शिष्यांना येशू ख्रिस्ताने दाखवून दिली की सैतानाचं दुसरं स्वरूप काय आहे. तो पण देवदूताचं सोंग घेणारा आहे. पण ते निधन आहे हे तुम्ही त्याच्या कृतीवरून, त्याच्या वागण्यावरून, त्याच्या बोलण्यावरून, त्याच्या चालण्यावरून ओळखावं. म्हणून आम्ही म्हणतो ना कधी कधी, जानकरचे मागील दिवसामध्ये जेव्हा मी नवीन प्रभूमध्ये होतो 90 सालापर्यंत, तोपर्यंत एक वाक्य मी फार ऐकायचो. पण 90 जसं समाप्त झालं त्यानंतर ते वाक्य पण विश्वासणाऱ्यांच्या मुखामधून ऑटोमॅटिक निघून गेलं. कोणतं वाक्य मी ऐकायचो त्या समयात,
फार ठिकाणी मी सेवकांच्या मुखातून, ब्रदरांच्या मुखातून ते शब्द ऐकले. कोणते? म्हणायचे, एखादा जर देवाचा विश्वासू आहे किंवा सेवक आहे, तो चालण्यावरून ओळखता येतो. मी म्हणायचो, राव, विश्वासू चालण्यावरून ओळखता येतो? सेवक चालण्यावरून कस काय ओळखता येतो बाबा? तो तो काही बोलत नाही, यांना कस काय कळतो तो सेवक आहे किंवा विश्वासणारा आहे? मी त्यावेळेला गोंधळात पडायचो. परंतु जसा मी प्रभूमध्ये वाढत गेलो, तसं पवित्र आत्म्याने मला काही गोष्टी समजावून सांगायला सुरुवात केली. प्रियांनो, कधी कधी आहे ना, आम्ही नवीन प्रभूमध्ये असलो ना, काही वाक्य आम्हाला न समजल्यामुळं आम्ही गोंधळतो. पण आम्ही प्रभूमध्ये स्थिर राहिलो, विश्वासू राहिलो आणि प्रभूच्या वचनात राहिलो, तर पवित्र आत्मा आम्हाला हळूहळू जे काही असे कोड्याचे वाक्य आहेत त्याचा उलगडा आम्हाला पवित्र आत्मा करून देतो. सैतान इतका धूर्त प्राणी आहे प्रियांनो, तो देवदूताचं सोंग घेण्यासाठी कोणत्याही हद्दीपर्यंत जातो. त्याचं लक्षण, टार्गेट एकच आहे. काय टार्गेट आणि लक्ष आहे त्याचं? प्रभूच्या हाताने घडलेले मनुष्य स्वर्गामध्ये जाऊ नये, हे लक्ष त्याचं आहे. म्हणून या लक्ष्याला साध्य करण्यासाठी जेव्हा देवदूतांची, विश्वासणाऱ्यांची सभा भरली, त्याच्यामध्ये सैतान पण आला असं वचन सांगतं. कुठं लिहिलंय बघूया जरा या वाक्याला. योबाचं पुस्तक 1 अध्याय 6 वचन. स्तोत्र संहितेच्या अलीकड योबाचं पुस्तक 1 अध्याय 6 वचन. एक दिवस असा आला की त्या दिवशी देवपुत्र परमेश्वरापुढे येऊन उभे राहिले व त्यांच्यामध्ये सैतानही आला. बघितलं किती धूर्त सैतान आहे हा. कोणत्याही ठिकाणी जायला घाबरत नाही. त्याला हे पूर्णपणे माहीत झालेलं आहे, मी देवाच्या नजरेत पडलेला आहे, देवाने मला नापसंत केलेला आहे, म्हणून तो देवाच्या विरोधामध्ये काही पण हरकत करण्यासाठी माघार घेत नाही. तो परवानगी घेऊन कुठंच जात नाही बर का. कधीच त्याच्या डिक्शनरी मध्येच लिहिलेलं नाही की मी कोणाची परवानगी घेईन आणि मग जाईन. बिना परवानगीच जातो. बघा, इथं देवपुत्रांची मीटिंग भरली होती, त्या मीटिंग मध्ये न सांगता आला आणि मग खाली दिलंय. मग खाली वार्तालाप सांगितलंय, 2 अध्यायापर्यंत सांगितलं. त्या मीटिंग मध्ये येण्याचं कारण काय होतं? त्याला योबाला टार्गेट करायचं होतं. कारण सरळ आणि नीतिमान असा जो धार्मिक म्हटलेला योब होता, त्याला दोष लावण्यासाठी तो आलेला होता. सैतान पण कोणत्या ठिकाणी जातो ना काही त्याला प्रगट करण्याचं असतं म्हणून जातो. सैतान पण फुकट कुठं जात नाही. एखाद्याच्या माग लागलं तर फुकट लागत नाही. त्याच्या डोक्यात तो विचार घेऊन जातो, अरे याचं मी असं वाटोळ करील, आणि जर वाटोळ करता आलं तर म्हणतो, अरे मी पण आहे माझ्यामध्ये जरा पावर. आणि जर नाही करता आलं तर मग काय म्हणतो माहिती का? अरे देवाचं लेकरू होतं, देवाच्या लेकराला मी कस काय हरवू शकतो? म्हणजे कधी तो आपली बाजू पूर्णपणे पडलेली मान्य करत नाही. यशस्वी झाला तो, हो माझ्यामध्ये पॉवर आहे बर का, मी ख्रिस्ती लोकांना देखील माझ्या सामर्थ्याच्या बळाने वळवू शकतो. पण नाही झालं ना, मग अरे देवाचे पुत्र आहेत ते, देवाच्या पुत्रांचा सामना मी कसा करू शकेन? असं बोलून सैतान माघार घेतो, पण हार नाही मानित. त्याच्या डिक्शनरी मध्ये हार मानण्याचा शब्द त्यांनी ठेवलेला नाही. इतका खालच्या पातळीला पडलाय तरी आतापर्यंत तो विश्वासणाऱ्यांच्या मागच लागतोय ना माग.
येतो ना अनुभव आम्हाला. सैतानाचे निरनिराळे अनुभव येतात प्रियांनो. काय येतात? कारण आम्ही वचनामध्ये सक्षम नसलो ना, वचनामध्ये आम्ही राहिलेलो नसलो ना, समजून घ्यायचं सैतान कोणत्या ना कोणत्या प्रकारे आमच्यावर हल्ला केल्याशिवाय राहणार नाही. जो वचनात राहतो, म्हणून देवबाप म्हणला तो जीवनात आहे. आणि जो जीवनात असतो ना, त्याच्यावर सैतान फार हल्ले करू शकत नाही. मोह दाखवीन तो. कारण येशू ख्रिस्ताला देखील अरण्यात नेऊन मोह दाखवले. काय 3 प्रकारचे मोह दाखवले. पहिला म्हणला या डोंड्याला भाकरी होण्याची आज्ञा कर. दुसरा म्हणला उंच डोंगरावर कंगोरेवरून म्हणला खाली उडी टाक. तू देवाचा पुत्र आहेस. तुला खाली देवदूत झेलायला उभे राहतील. आणि तिसरं काय म्हणला? तिसरं फार भयानक बोलला, माझ्या पाया पड. हे जे काय मला प्रभूने जगातलं दिलंय हे सगळं मी तुला देईन. आमचा येशू पाळला का मोहाला बळी? नाही पाळला ना. म्हणून आम्ही पण प्रभूचे लेकरं आहोत. आम्ही पण सैतानाच्या कोणत्याही मोहपाशाला कधीही बळी पडू नये. पण हे बळी न पडणं कोणाला शक्य होईल? जो रोज वचन वाचतो त्यांनाच हे शक्य आहे. जे वचन वाचित नाही ना, त्यांचं आधांतरी जीवन चाललंय प्रभूमध्ये. विश्वास ठेवलाय होईल जाणं माझं स्वर्गामध्ये, या प्रक्रियेमध्ये ते आहेत. पण जे वचन वाचतात ना प्रियांनो, त्यांचं जीवन प्रभूच्या इच्छेप्रमाणे चाललेलं आहे असं प्रभू म्हणतो. म्हणून आम्ही रोज वचन वाचलं पाहिजे. आता दुसरी गोष्ट बघूया सैतानाची. त्यासाठी काढूया लूककृत शुभवर्तमान. बघा आता पहिल्यापेक्षा दुसरी गोष्ट अतिशय भयानक सैतान करतो विश्वासणाऱ्यांसाठी. लूककृत शुभवर्तमान 22वा अध्याय 31वं वचन. वाचा. शिमोना शिमोना पहा, तुम्हास गव्हासारखे चाळावे म्हणून सैतानाने मागणी केली. बघितलं आहे का भीती सैतानाला? देवाच्या निवडलेल्या लेकरांना, देवाच्या बोलवलेल्या लेकरांना तपासण्यापर्यंत तो माघार घेत नाही. त्याला भय भीती नाही. डायरेक्ट प्रभूशी वार्तालाप करतो. हा तुझ्या वचनाप्रमाणे चालत नाही, याला मला गव्हासारखं चाळून बघायचंय. याच्यामध्ये माझा अंश गुण आहे का हा पूर्णपणे तुझा आहे? सैतान इतक्या खालच्या पातळीपर्यंत गेलेला आहे. सुईचं टोक जसं म्हणतो ना आपण, त्या टोकापर्यंत एखाद्याच्या माग लागण्यापासून तो माघार घेत नाही प्रियांनो. आता सांगा, वचनात जर हा शब्द ठेवलाय तर मग सैतान जर ही मागणी करतोय तर ही मागणी कोणासाठी करत असन? कोणाविषयी असन? आता वचन वाचलं, परत वाच बाळ ते वचन. शिमोना शिमोना पहा, तुम्हास गव्हासारखे चाळावे म्हणून सैतानाने मागणी केली. सैतानाने मागणी प्रभू परमेश्वराकडे केली, माणसाकडे नाही केली. जगातल्या कोणत्या अधिकाऱ्याकडे मागणी नाही केली. प्रभू परमेश्वराला म्हणला, काय तक्रार घेऊन गेला? तुझे लोक आहेत ना प्रभू, हे मी मान्य करतो तुझे लोक आहेत, पण तुझे लोक. एक वचन आणखी काढूया. याकोबाचं पत्र 1 अध्याय 22वं वचन. याकोबाचं पत्र 1 अध्याय 22वं वचन. वचनाप्रमाणे आचरण करणारे असा, केवळ ऐकणारे असू नका. अशाने तुम्ही स्वतःची फसवणूक करीता. याप्रमाणे तुझे विश्वासणारे आहेत का प्रभू? मला सांग. जर याप्रमाणे वचनाप्रमाणे चालणारे जर असतील ना, त्यांची मी तुला मागणी करत नाही. ते पूर्णपणे तुझे आहेत.
पण जे वचनाप्रमाणे चाललेले नाहीत ते स्वतःला फसवीत आहेत, स्वतःची भुलवणूक करत आहेत. अशा लोकांना मला तपासण्यासाठी तू मला दे. मग ते तपासण्याचे त्याचे कितीतरी माध्यम आहेत. संकटात पाडीन, मोहात पाडीन, आजारात पाडीन, कर्जात पाडीन, न जाणे कशा कशात पाडीन. प्रियांनो, गावासारखं चालण्याचा हा शब्द आहे ना, याचा शब्दशः हा अर्थ आहे. सैतान इतका वाईट प्राणी आहे प्रियांनो, त्याचं वाईट पवित्र आत्मा आम्हाला तेवढंच समजू देतो जेवढं पवित्र आत्म्याला योग्य वाटतं. पवित्र आत्म्याने जर सैतानाचं सगळं वाईट सांगितलं ना, तर आम्हाला ना सैतानाचा शब्द उच्चारण्याची देखील इच्छा होणार नाही. आम्ही आमच्या मुखातून बघा, कोणता पण सेवक कुठं प्रेयर जर असली ना, पहिलं म्हणतं सैतानाच्या सगळ्या शक्त्यांना मी नासुरी येशू ख्रिस्ताच्या नावाने बांधून टाकतो, भस्म करतो. बहुसंख्य देवाचे सेवक चर्च मध्ये, हाऊस प्रेयर मध्ये या प्रार्थनेचा उच्चारण करतात. प्रियांनो, आम्हाला या शब्दाचे उच्चारण करायची गरजच नाही. देव बाप ऑटोमॅटिक पहिलं हे काम करतो. आणि मग सैतान काय म्हणतो माहिती का? काय म्हणतो माहिती? सैतान या वाक्याला पण तो गप्प बसत नाही. म्हणतो मी तुझ्या लोकांना छेडत नाही, तुझ्या लोकांच्या मी नादी लागत नाही, त्यांचं मी नाव देखील घेत नाही, पण तुझे लोक माझं नाव घेतल्याशिवाय राहत नाही. प्रार्थना सुरू होण्याच्या अगोदर माझं नाव घेतात. मी त्यांना म्हणत पण नाही माझं नाव घ्या, पण ते घेतात माझं नाव. प्रियांनो, आम्ही कधीच त्या दुष्टाचं नाव घेऊ नये. आमचा प्रभू सर्व काय करायला समर्थ आहे ना. प्रभूला जर कळतं माझा दास, माझा विश्वासणारा प्रेयरला गेलाय, तर प्रभूला कळत नाही का की मला काय केलं पाहिजे तिथं. परंतु कधी कधी काय होतं माहिती का, भावनाविषयी आम्ही कधी कधी असे शब्द उच्चारतो, तरी प्रभू आमच्या त्या शब्दाचा विरोध मात्र करत नाही. पण सैतान त्याचं प्रत्युत्तर प्रभूशी असं करतो, मी त्यांचं नाव घेत नाही, पण ते माझं नाव घेतल्याशिवाय राहत नाही, त्यांना चैनच पडत नाही माझं नाव घेतल्याशिवाय. प्रियांनो, आमच्या मुखातनं कधीच सैतानाचं नाव नसावं. आमच्या मुखामध्ये फक्त प्रभूचं नाव असावं. कारण प्रभूचं वचन आमच्या मुखात आहे म्हटल्यावर त्या दुष्टाचं नाव आमच्या मुखात कशाला पाहिजे? त्या दुष्टाचा सामना प्रभू करील. पण एखादं जर संकट आलं, त्यावेळेस आम्ही सैतानाला दटावण्यासाठी बोलतो येईल. कारण प्रभूचा आत्मा आम्हाला त्यावेळेला तशी प्रेरणा देतो, म्हणून आम्ही सैतानाच्या शक्तीला दटावतो. संकटामध्ये बरं का, संकटामध्ये किंवा अन्य कुठल्या प्रकारामध्ये जे अति भयानक वाटतं आपल्याला की अरे इथं मात्र सैतानाच्या या शक्तीला बांधणं गरजेचं आहे, नष्ट करणं गरजेचं आहे, तिथं देवबाप पण कार्य करतो. त्याच्यासाठी फक्त एक प्रक्रिया आमच्यामध्ये असली पाहिजे, एक, तर ती प्रक्रिया प्रभू सक्सेस करतो. काय? आम्ही विश्वासाने प्रार्थना केली तर ती प्रार्थना आमची मान्य होईल. आम्ही जर मनामध्ये डासधूस धरली, शंका बाळगली, अरे होतंय का नाही, करतोय का नाही प्रभू, अशा इराद्याने केलं ना, मग ती प्रार्थना ऐकली जाईल किंवा तिचं उत्तर दिलं जाईल याची आम्हाला खात्रीन शंका मनात आणणं गरजेचं आहे. आम्ही शंका न धरता बोललो ना, तसं आमच्यासाठी होईल. आता तिसरा कारनामा बघू आपण सैतानाचा, शेवटचा कारनामा, 1 तिमोथेय 5वा अध्याय 15वं वचन. शेवटचा कारनामा. तसे तर सैतानाचे खूप कारनामे आहेत बायबलमध्ये, पण मला जेवढे कारनामे माहीत झालेले आहेत, प्रभूने कळवू दिले, त्या कारनाम्यातला हा एक कारनामा. 5वा अध्याय 15वं वचन. 1 तिमोथेय 5वा अध्याय 15वं वचन. कित्येक तर आधीच हपकून सैतानामागे जाऊन चुकले आहेत. जर तेवढंच होतं. तेवढंच आहे. परत वाच बाळा.
कित्येक तर आधीच हबकून सैतानामागे जाऊन चुकले आहेत. आता ते आरवीच्या भाषण, आरवीच आहे ना ते बायबल? तुमचं ओवीच आहे. आर माझं आहे का? मी वाचू का? हा वाच बरोबर. कारण प्रत्येक बहकून सैतानामागे जाऊन चुकले आहेत. हा शब्द मी लिहिलेला आहे. आधीच बळकून सैताना मागे जाऊन चुकले आहेत. आता त्याच्यामध्ये थोडासा वेगळा शब्द टाकलाय, पण ज्या बायबल मधून मी घेतलं त्या बायबल मध्ये बहकणे, शेवटची स्टेज. सैतान विश्वासणाऱ्यांवर काय करतो? विश्वासणाऱ्यांना बहकवण्याचा प्रयत्न करतो. देवाच्या मार्गातून विश्वासणाऱ्याला विपरीत दिशाने भटकावण्याचं काम सैतान करतो. बघा किती सैतानाचे घृणास्पद असे कार्य आहेत. आता मी तर फक्त 3-4च कार्य घेतले. शब्दकोश मध्ये बघा, सैतान या नावाचं शब्द काढा, किती वचन तुम्हाला शब्दकोश मध्ये सापडतील. इतके शब्द सापडतील ना सैतानाचे, तुम्हाला वाटेल कोणता शब्द घ्यावा, हा घ्यावा का हा घ्यावा, यातून बोलावं का यातून बोलावा, असा प्रश्न निर्माण होईल. परंतु देव बाप्पाने जे मला दिलं ते मी फक्त वचन लिहिले, एक्सप्लेन केलेलं नाही. फक्त वचन, 4 वचन सैतानाचे आणि 1 वचन पेत्रामध्ये सैतान कसा आला त्याविषयी. म्हणजे टोटल 5 वचन फक्त मी सैतानाचे घेतले आणि त्यावर संदेश देत आहे. किती वेळ झाला बाळा संदेश चाललाय? 46 मिनिट. बघा एवढा वेळ झालाय. 5 वचनातून इतकं पवित्र आत्मा आपल्याशी बोललेला आहे. म्हणून प्रियांनो, जीवनामध्ये सैतानापासून जर वाचण्याची तुमची इच्छा असेल, सैतानाने आमच्यावर कुठला हल्ला करू नये अशी अपेक्षा तुमची असेल, फक्त एका गोष्टीच्या माध्यमातून एवढ्या घाणेरड्या सैतानाच्या प्रत्येक मोहापासून, बघण्यापासून, हर एक त्याच्या वाईट कृतीपासून वाचण्याचा एकच पर्याय आहे आणि तो पर्याय म्हणजे पवित्र शास्त्र आहे. पवित्र शास्त्र जर तुम्ही रोज वाचणारे असले, प्रियांनो समजून घ्यायचं, सैतान आमच्या जवळ देखील थडकणार नाही. आणि त्याने त्याच्या दुष्ट आत्म्यांना एकच आदेश दिलेला आहे. काय आदेश दिलाय? जरी आकाशात त्याने काही दुष्ट आत्म्यांना ठेवलंय, त्या दुष्ट आत्म्यांना एकच आदेश दिलाय, जो वचनामध्ये आहे, वचनाप्रमाणे चालतोय, वागतोय, बोलतोय, राहतोय, करतोय, त्याची प्रार्थना अडवायची नाही. त्याच्या कोणत्याच गोष्टीला आडवं यायचं नाही. जर आडवं आलं तर तू भस्म होऊन जाशील, कारण तू आगीमध्ये चालणारा आहे. आगीमध्ये दुष्ट आत्मे आणि सैतान कधी हात घालीत नाही. म्हणून आम्ही म्हणतो ना कधी कधी प्रार्थनेमध्ये, मी सुद्धा म्हणतो, या घराच्या सभोवती अग्नीचे कोट उभे कर. बघा बहुसंख्य सेवक, जे अनुभवी सेवक असतात ना, त्यांच्या मुखामध्ये हा शब्द कायम ते उच्चारतात. का उच्चारतात? कारण सैतानाने कोणती प्रक्रिया या घरामध्ये घुसून त्या प्रियजनांवर करू नये म्हणून अग्नीचे कोट घराच्या भोवती उभे करतात. प्रियांनो, काही गोष्टी सैतानापासून बचाव होण्यासाठी आम्ही जर उच्चारल्या तर त्या देवबाप मान्य करतो, स्वीकृती देतो. परंतु त्याच व्यक्तीच्या प्रार्थनेला किंवा त्याच विश्वासणाऱ्याच्या परिवाराला देवबाप्पाचा आत्मा स्वीकृती देतो, जे वचनाप्रमाणे आचरण करण्याच्या प्रक्रियेमध्ये आहे. आम्ही आचरण करण्याच्या प्रक्रियेमध्ये असलं पाहिजे. प्रियांनो, विश्वास ठेवणं तर कंपल्सरी आहे, कारण विश्वास आहे तर देव ओळखलाय तुम्ही. विश्वास नाही तर तुम्ही कोणाला ओळखलंय? मग कोणावर विश्वास ठेवून चाललात? विश्वास महत्वाचा आहे, त्याच्यापेक्षा त्याप्रमाणे करणं अति महत्वाचं आहे. आणि ही प्रक्रिया
विश्वासणाऱ्यांमध्ये व्हावी, म्हणून आजही सेवकांना देवाचा आत्मा घरोघरी प्रेयरला पाठवतोय. आलोय ना तुमच्या घरी प्रार्थनेला. आहात ना तुम्ही साक्षीदार की खरंच पास्टर आमच्या घरी प्रेयरला आलेत. प्रियांनो, देव बाप्पाने दाखवल्याशिवाय मी कुठं पाऊल ठेवीत नाही. हा मागील 2 वेळेस कशी प्रक्रिया झाली तुम्हाला अनुभव आहे. कारण देव बाप्पाला कधी कधी जर प्रार्थनेच्या अनुषंगाने पाठवायचं असलं ना, देव बाप तसं करतो. दुसऱ्यांदा जेव्हा मी आलो होतो मला प्रार्थना करण्याची देखील इच्छा नव्हती. खरं सांगतो, मी बोललो देखील तसं उद्गार. म्हणलं मला प्रार्थना देखील करायची नव्हती, कारण सिस्टरांनी घराला टाळं देखील लावलं होतं आणि निघाले होते. 2 पाऊल निघाले होते. म्हणलं अरे सर्व निघालेत, आता काय प्रार्थना करायची. परंतु बहिणीच्या हृदयात देव बाप्पाच्या आत्म्याने कार्य केलं आणि ते म्हणले, ब्रदर तुम्ही आलात तर प्रार्थना करून जा. अरे बापरे, मला इतकी उत्स्फूर्तता आली. म्हणलं अरे हे चाललेले प्रियजन, मी म्हणलं आता यांना कसं म्हणावं की 2 शब्दाची मला प्रार्थना करू द्या. पण देवाच्या आत्म्याने यांना सुचवलं की प्रार्थना कमीत कमी झाली पाहिजे. प्रियांनो, देवाच्या दासाचं कधीच देवबाप जाणं व्यर्थ करत नाही, पण त्या दासाचं व्यर्थ करत नाही जो आत्म्याच्या प्रेरणेने आलेला आहे. हा, हे फार महत्वाचं आहे. सेवकाने नेहमी आत्म्याच्या प्रेरणेने सेवेला निघालं पाहिजे. बुद्धीच्या प्रेरणेने तुम्ही निघाले ना, काय होईल त्याचं मी सांगू शकत नाही. पण आत्म्याच्या प्रेरणेने गेले ना, कमीत कमी तुमच्या मुखातून देवबाप प्रार्थना तर करून घेईल. संदेश जरी नाही झालं तर प्रार्थना जरूर होईल. आणि तसं 2 वेळेस या ठिकाणी झालं. एक नाताळाच्या वेळेस झालं आणि एक नवीन वर्षाच्या वेळेस झालं. बरोबर, दोन्ही वेळेस याच टायमाला झालं ना. प्रियांनो, आज मात्र देव बाप्पाने तसं होऊ नाही दिलं. का नाही? कारण देव बाप्पाला आज मान देण्याची अपेक्षा होती. म्हणून शेवटी एक वाक्य बोलतो आणि थांबतो मी. प्रियांनो, देवबाप तुमच्याकडे दरवेळेला येतो. कशाला येतोय? कशाला येतोय? आजही आलोय मी, माग येत होतो, है ना. आता जवळजवळ 1 वर्ष होत असन किंवा 1 वर्ष झालं असन मी आपल्याकडे प्रार्थनेला येतोय. कशासाठी येतोय प्रभू? काय कारण आहे? एकदा आल्यावर मला देव बाप्पाने बंद का नाही केलं? दरवेळेला आणण्याचं कारण काय? एकच कारण आहे प्रियांनो, देव बाप्पाला तुम्ही हवे आहात. तुम्हाला देव बाप्पाला स्वर्गात बघायचं आहे आणि तुम्ही स्वर्गाच्या वाटेवरून भटकू नये म्हणून देवबाप सेवकांच्या माध्यमातून तुमची काळजी घेत आहे आणि तुम्हाला वचनातून चारित आहे, भरीत आहे, शिकवित आहे. फक्त आता चालण्याची प्रक्रिया ही तुमच्यावर आहे. तुम्ही जर ऐकलेल्या गोष्टीप्रमाणे केलं, निश्चित तुमचं स्वर्गात जाणं तय आहे. आणि हीच गोष्ट तुमच्या जीवनात घडावी म्हणून देवबाप तुमच्याविषयी रात्रंदिवस चिंता करतोय आणि जे त्याच्या मनात येतं ते सेवकांना कळवतो आणि सेवक पण तेच करतात जे प्रभूच्या मनामध्ये आहे. म्हणून प्रियांनो, आत्म्याने येणाऱ्या सेवकाचा निरोप कधीच तुम्ही हेडसाळीमध्ये घेऊ नका. त्या निरोपाप्रमाणे करण्याची प्रक्रिया दाखवीत जा. म्हणून आजच्या या छोट्याशा संदेशातून देवबाप तुम्हाला आणि मला भरपूर आणि भरपूर आशीर्वाद देव. आमेन.